आपल्या भारतीय सनातन धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये आणि भारतीय परंपरेप्रमाणे आपण मातृदेवो भव, पितृदेवो भव असं हे आपलं 365 दिवस अखंडपणे चालू असतं. पण हल्ली जगामध्ये मदर्स डे, फादर्स डे असा साजरा करतात. पण आपल्याकडं तसं नाही आहे. आपण कायमस्वरूपी कोणत्याही चांगल्या गोष्टीचं काम करताना वगैरे देवाला आधी नमस्कार, मग मातृदेवो भव, पितृदेवो भव, आणि पहिला आपला गुरु ही आई आहे असं आपण म्हणजे मानतो. आणि आपल्याकडं त्या पद्धतीनं तशी वाटचाल केली जाते. तर मला असं वाटतं की आज आम्हाला अद्यापपर्यंत आम्ही तिन्ही मुलं 60-60 वर्षाची झालो तरी आम्हाला आज अद्यापपर्यंत आई आहे. तर ज्यांना आई नसेल त्यांनी कसे काढले असतील दिवस? आई म्हणजे आपला ईश्वर. तर ज्यांना आई नाही त्यांनी कसे दिवस काढले असतील? लांब कशाला, माझ्या आईलाच 1 वर्षापासून आई नाही आणि माझ्या आजीलाही म्हणजे वडिलांच्या आईलाही खूप लहान असल्यापासून आई नाही. तर अशा मुलांनी कसे दिवस काढले असतील आणि ती मुलं काय म्हणत असतील असं मला वाटून मी ही लता मंगेशकरांचं हे जे काव्य आहे आणि त्यांनी जे म्हणलेलं आहे ते मी आपल्यासमोर माझ्या आईच्याच देखतच सादर करते. प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलाव तुझ आता मी कोणत्या उपाई. आई प्रेम स्वरूप आई, नाही जगात झाली. एक आई म्हणजे आपला ईश्वर असतो आणि आई कधी आबाळवून देत नाही. आबाळ या जीवाची नाही जगात झाली, आबाळ या जीवाची तुझी उणीव चित्ती आई तरी जाची. चित्ती तुझी स्मरेना, ज्यांना आई नाही लहानपणापासून आहे, काहीच रूपरेखा आई हवी म्हणोनी, सोडीन जीव हे का, ही भूक पोरक्याची होईन शांत आई. पाहुनिया दुजांचे वात्सल्य लोचनानी. ज्या मुलांना आई नाही पण ज्या आई आपल्या मुलांच्यावर प्रेम करतात त्यांना त्यांचं बघून त्या मुलांना किती वाईट वाटत असेल. ते काय म्हणतात, दुसऱ्याच्या आईंचं प्रेम बघून मुलांच्यावर करतात ते बघून आम्हाला खूप वाईट वाटतं. वाटे, मग मला काय वाटतं त्याच्यात, वाटे इथून जावे तुझ्या पुढे निजावे, मैत्री तुझ्या नेत्री तुझ्या हसावे, नेत्री तुझ्या हसावे, चित्ती तुझ्या ठसावे, चित्ती तुझ्या ठसावे, वक्षी तुझ्या परी केव्हा स्थिरेल डोके, देईल शांत व्हाया हृत्स्पंद मंद झोके, घे जन्म तू फिरूनी येईन मी पोटी, खोटी ठरवून देवा ही एक
आस मोठी, प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलाव तुझ आता, मी कोणत्या उपाई आई. तर अशी माझी आई मला आलं की नेहमी विचारतीस, काही खाल्लंस का, राहायला का येत नाहीस, राहत का नाहीस. आता बऱ्याच माझ्या पण वयानुसार काही अडचणी आहेत, मग मी सारखी येत जात असते, पण नेहमी विचारती काही खाल्लंस का, काही खाल्लंस का. तर असं हे आईचं प्रेम आहे. माझ्या आईला मिळालं नाही, माझ्या आजीला मिळालं नाही, पण मला हे आजतागायत मिळते. मी खूप नशीबवान समजते मला की मला आईचं प्रेम मिळते. आणि दुसरी गोष्ट अशी की मला सतत वाटत राहतं आईची आठवण येते तेव्हा की माझ्या आईनं आणि आजीनं कसे दिवस काढले असतील बरं. त्यांनी कोणाला सांगितले असतील आपल्या मनातल्या वेदना. तर असं समजून मी आईला, मी जे काही मला जीवन संघर्षामध्ये क्षण येतात ते मी जास्तीत जास्त आईच्या कानावर न घालता काय देता येतील तेवढे सुखाचे क्षण देण्याचा प्रयत्न करते आणि आईचं प्रेम मिळवण्याचा प्रयत्न करते. आपला संघर्ष हा आपणच आहे. अगदी अति झालं तर आपल्याला सांगायला एक आई हवी असं नेहमी वाटतं, पण नेहमी वाटतं माझ्या आईने कसे दिवस काढले असतील असं समजून मी माझ्या आईला माझं शतशः वंदन. जिनं आम्हाला घडवलं आणि जिनं आम्हाला खूप जगामध्ये जीवन संघर्षाला तोंड द्यायला सक्षम केलं, जगात वावरायला सक्षम केलं, सगळ्याच दृष्टीने सक्षम केलं, अशा या माझ्या आईला माझं शतशः वंदन. आई वंदन तुला माझं वंदन डोक्यावर वाटते.